प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। एका अभूतपूर्व घटनेने 18 जुलै 2026 ची पहाट उजाडली। 18 जुलैच्या पहाटे एक अभूतपूर्व घडलं, जे सरकार गेली 20 दिवस ज्या आंदोलनकर्त्यांबरोबर साधं बोलायला सुद्धा तयार नव्हतं, त्या सरकारच्या पोलिसांनी सोनम वांगचुक या महान संशोधकाला उपोषण करतो म्हणून उपोषण ठिकाणाहून हटवून त्यांना दवाखान्यामध्ये नेलं। अर्थात त्यांना दवाखान्यात नेत असताना शिवीगाळ करण्यात आली, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। त्याला फरफटत नेण्यात आलं, असंही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। स्वतः अभिजित दिपके जे ह्या आंदोलनाचे प्रणेते आहे, त्यांना सुद्धा पोलिसांनी मारलं, लाठी हल्ला केला, असं अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे। अभिजित दिपके यांचं म्हणणं असंही आहे की पोलिसांच्या वेशात ते गुंड होते, तिथं गुंड पाठवण्यात आले होते आणि त्या गुंडांनी वांगचुक सरांना शिवीगाळ करत फरफटत नेलं, किडनॅप केलं, एक प्रकारे मला ही मारहाण करण्यात आली। हे सगळं घडत असताना आंदोलन मात्र आपल्या उद्देशापासून कसबरही माग हटत नव्हतं, उद्देशांपासून ते भरकटलेलं नव्हतं। हे आंदोलन शांततामय पद्धतीनं संवैधानिक मार्गाने सुरू होतं। स्वतः अभिजित दिपके उपोषणाला बसले आणि त्यावेळी हे संपूर्ण शांततामय पद्धतीने सुरू असताना एक महिला तिथं आली। त्या महिलेनं अभिजित दिपके यांच्यावरती शाही फेक केली। या सगळ्या गोंधळानंतर नेमकं सध्या भारतामध्ये काय सुरू आहे, याचा मागोवा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, जर आपण भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीवर नवीन असाल तर या चॅनलला अवश्य आपण सबस्क्राईब करा, आमचं बळ वाढवा। मित्रांनो, अतिशय शांततेच्या पद्धतीनं, शांततेच्या मार्गाने गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे एक आंदोलन सुरू आहे आणि त्यात गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचंही उपोषण आंदोलन सुरू आहे। आमरण उपोषण ते करत आहे। ते त्यांच्या जातीला अधिकार मिळावा म्हणून करत नाहीये, ते त्यांच्या धर्माच्या लोकांना अधिकार मिळावा म्हणून करत नाहीये, ते त्यांच्या लेकराबाळांना काहीतरी अधिकार मिळावा म्हणून करत नाही, किंवा ते स्वतःच्या स्वार्थासाठी ही आंदोलन करत नाहीये। तर ते आंदोलन करतायत या देशातल्या तुमच्या आमच्या लेकराबाळांच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी। त्यांचं भवितव्य, त्यांचे भविष्य हे उज्ज्वल राहावे, त्यांच्या भवितव्याशी, त्यांच्या भविष्याशी कोणीही खेळ खेळता कामा नये, या उद्देशानं सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण आंदोलन सुरू होतं। कॉकरोच जनता पक्ष हा देखील संवैधानिक मार्गानं हे सगळं हाताळत होतं। असं असताना सध्याच्या सरकारकडे आपल्या देशातल्या आंदोलनकर्त्यांबरोबर बोलायला सुद्धा वेळ नाहीये। त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यायला वेळ नाहीये, संवाद साधायला सुद्धा वेळ नाहीये। तरी सुद्धा मोठ्या हिमतीनं, मोठ्या धैर्यानं, मोठ्या धैर्यानं हे आंदोलन सुरू होतं। आपल्या न्याय मागण्यासाठी जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी, युवकांनी मोठी गर्दी केलेली। अशा वेळेला भल्या पहाटे 18 जुलैच्या भल्या पहाटे सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यात येते। ज्यांच्याबरोबर चर्चा करायला सुद्धा वेळ नाही अशा सरकारचे पोलीस तिथं येतात, त्यांना सफेद कपडा त्यांच्या अंगावरती टाकतात आणि त्यांना तिथून हटवतात। अर्थात हे पोलीस होते का की गुंड होते? कारण त्या व्हिडिओमधून अभिजित दिपके यांनी जे आरोप केलेले आहे त्याला बळकटी मिळते। पोलीस होते तर पोलिसांनी सोनम वांगचुक यांना दवाखान्यामध्ये नेताना शिवीगाळ का करावी? पोलीस शिवीगाळ करतील का? अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार जर ते गुंड होते तर निश्चितपणे गुंडांच्या तोंडी हे शिवीगाळ शोभते।
अभिजित दिपके यांनी मोठा गंभीर आरोप असा केलेला आहे की सोनम वांगचूक यांना किडनॅप करण्यात आलेला आहे. आणि तिसरा मोठा गंभीर आरोप त्यांनी केलाय की स्वतः त्यांच्यावरती देखील हल्ला झालेला आहे, पोलिसांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. अर्थात हे पोलीस नव्हते, ते गुंड होते, असं अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो, सरकार ढिम्म का? सरकार कोणाला घाबरतंय? सरकार गप्प का? का दखल घेत नाही सरकार या देशातल्या आंदोलनांची? या देशामध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठी आंदोलनं झाली, शेतकरी आंदोलन झालं, आमच्या पहलवान भगिनींचं आंदोलन झालं, परंतु एकाही आंदोलनाची दखल इथल्या सरकारने घेतलेली नाही. परंतु हे जे आता सध्या जे काय आंदोलन सुरू आहे, अगोदर या आंदोलनाची खिल्ली उडवताना इथल्या मीडियानं, इथल्या काही प्रस्थापित व्यवस्थेनं झुरळांचं आंदोलन आम्ही चिरडून टाकू, आम्ही रगडून टाकू अशा वल्गना केल्या होत्या. परंतु आज या आंदोलनाचं स्वरूप पाहतात, या आंदोलन झुरळांचं आंदोलन राहिलेलं नाही, हे तमाम भारतीयांचं आंदोलन झालेलं आहे. तमाम भारतीय मनानं या आंदोलनामध्ये ओढल्या गेलेलं आहे. 20 जुलै रोजी अभिजित दिपके यांनी दावा केलाय, 20 जुलै रोजी ह्या देशामध्ये अभूतपूर्व असं काहीतरी घडेल, अभूतपूर्व अशी क्रांती घडेल, आणि ती क्रांती घडविल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही, असं अभिजित दिपके यांनी निश्चित सांगितलेलं आहे. बघूया 20 जुलै रोजी काय होतंय. सरकारला जाग येते की नाही, सरकार चर्चेला तयार होतंय की नाही, सरकारनं चर्चेला तयार व्हावं आणि सोनम वांगचूक यांचं जे आमरण उपोषण आंदोलन आहे ते यशस्वीरित्या समाप्त करावं, अशीच आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करू. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.